संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन, स्ट्रक्चरल फंक्शनलिझम. समाजात ज्या काही संरचना आहे किंवा समाज ज्या सामाजिक संस्थांनी बनलेला आहे, या सर्व सामाजिक संस्थांचे कार्य आहेत, त्याला समाजशास्त्राच्या भाषेत प्रकार्य म्हटलं जातं. तर ह्या कार्याचे कारण आणि परिणाम अभ्यास करणारी जी विचारवंत आहेत, ज्या दृष्टिकोनाने ह्या एखाद्या सामाजिक संस्थेच्या कार्यांचा किंवा प्रकार्यांचा अभ्यास केला जातो, त्याला संरचनात्मक प्रकार्यवाद म्हणतात. उदाहरणाने समजून घेऊया. कुटुंब एक सामाजिक संस्था आहे. कुटुंबाचं कार्य आहे की मूल्यांचं प्रस्थापीकरण करणे. जे सदस्य आहेत कुटुंबात त्यांच्यात मूल्यांचं प्रस्थापीकरण करणे. शिक्षण ही एक सामाजिक संस्था आहे. त्याचं प्रकार्य आहे की सामाजिकरण, सोशलायझेशन करणे. धर्म ही एक सामाजिक संस्था आहे. त्याचं प्रकार्य आहे की समाजात एकोपा टिकवून ठेवणे. तर ह्या सामाजिक संस्था, त्या सामाजिक संस्थांचं प्रकार्य आणि त्या प्रकार्याचे कारण आणि परिणाम याचा अभ्यास करणारी जी दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाला आपण संरचनात्मक प्रकार्यवाद असं म्हणतो. टालकोट पार्सन, इमाइल डर्खिम, किंग्सले डेव्हिस आणि विल्बर्ट मूर हे मुख्य विचारवंत आहे संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनाचे. धन्यवाद.